नमस्कार, मी चेतना तुमचं स्वागत करते या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. आज माझी सकाळ थोडी उशिराच झाली होती, म्हणजे सकाळचे 6:30 वाजले होते. त्याच्यानंतर मी झाडलोट केली आणि नंतर मग घराच्या बाहेरची रांगोळी काढायला घेतली. रांगोळी मी रोजच काढते घराबाहेर आणि रोज मी वारांची रांगोळी काढते. 6-7 वारांचे ते शिक्का घेतलेला आहे मी, त्याच्याने काढते. आवड आहे मला. आणि नंतर मग देवपूजा करायला घेतली. देवपूजा करेपर्यंत मनू आणि शिव झोपलेले होते आणि देवपूजा करता करता शिव उठून आला आणि पटपट देवपूजा आवरली. मग सकाळी सगळ्यांचीच धावपळ असते, तर माझीही धावपळ होती, कारण मनूचा टिफिन बनवायचा होता. देवपूजेला वेळ लागतो आणि सकाळी सकाळी देवपूजा केली तर मन असं प्रसन्न असतं, खूप छान वाटतं. दिवसही खूप छान जातो. सकाळी लवकर उठलं, देवपूजा केली की दिवस पण खूप छान जातो. देवपूजा झाली आणि नंतर मग मी हातानेच रोज पावलं काढून घेते. तर पावलं माझे काढून झाले होते. त्याच्यानंतर म्हटलं आता हळदी कुंकू लावून पूजा करून घेऊया. मग पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर मग आता म्हटलं गरमागरम चहा पिऊया आणि मग नंतर चहा करायला घेतला. चहामध्ये मस्त अद्रक, गवती चहा टाकला आणि मग चहा बनवला. कडक असा चहा झाला. सकाळी सकाळी कडक असं चहा प्यायल्याने दिवस असा खूप छान जातो. मला तर चहा खूप आवडतो. तुम्ही घेता की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग नंतर दूध ओतलं चहामध्ये. छान असा चहा, गरम असा कडक असा चहा झाला तयार. म्हटलं चला आता चहा घेऊया. सकाळी सकाळी चहा घेतला की छान वाटतं आणि मला चहा खूप आवडतो. मनूसाठी पण चहा केला होता. तिला चहा दूध देते मी सकाळी. ती पण चहा बिस्किट खाते, कारण स्वयंपाकाला वेळ असतो. मग नंतर स्वयंपाक झाला की मग ती जेवण पण करते. मग नंतर मस्त गरम गरम चहा घेतला. नंतर चहा झाल्यानंतर स्वयंपाक करायला घेतला. एका साईडला कोबीची भाजी टाकलेली होती आणि एका साईडला पोळ्या चालू होत्या. तर मग भाजी आणि पोळ्या झाल्या होत्या. त्याच्यानंतर मग मनूचा टिफिन तयार करायला घेतला. टिफिनमध्ये तिला कोबीची भाजी, पोळी आणि लसणाचं फरसाण म्हणतात ते फरसाण आणलेलं होतं. खूप छान फरसाण लागतं ते, तिला खूप आवडतं. तर मग टिफिन तिचा रेडी झाला होता. टिफिन पॅक केला तिचा आणि मग नंतर तिची स्कूलची तयारी केली आणि मग नंतर आम्ही तिला खाली सोडायला गेलो. मग नंतर शिव तिथं थोडा वेळ खेळला. मग आम्ही नंतर रिटर्न आलो. बघा, आम्ही तिथं मस्त खेळत होतो. आम्ही म्हणजे मी पण त्यांच्याबरोबर खेळायला लागून जाते, कारण लहान मुलांबरोबर आपणही लहान व्हावं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.